पाणी घ्या, शांत व्हा तुम्ही. भैया हे बघ, बाहेर जे झालं ना ते मीडियावाल्यांची कामच ही आहे. तू 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 शांत हो, तू जास्त विचार नको करूस. घे पाणी घे ना. सर प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, पुढचे काही दिवस घराबाहेर पडू नका. आधीच त्या व्हिडिओमुळे लोक फार चिडली आहेत. मी तर म्हणेन गॅलरीत किंवा खिडकीत सुद्धा येऊ नका. आज फक्त शाई तोंडावर फेकली आहे. उद्या ती लोक कुठल्या थराला जातील सांगता सुद्धा येणार नाही सर. शाई पुसायची नाही. भैया का पुसायची नाहीये शाई? माझ्या चेहऱ्यावर ही शाई अशीच राहू देत. श्रावणीला बोलव. तिच्यामुळे तिच्या बापाला समाजात काय काय भोगावं लागतंय ना, बघू देत तिला तिच्या डोळ्यांनी. बोलव श्रावणीला. शोभा, अगं जरा कामाला हात लाव की. त्या मोबाईल मध्ये काय घुसून बसली आहेस? कारण I love you. I love you, शुभू. श्रावणी, आय लव्ह यू. जानू, अरे, अरे, हे बघ लवकर व्हिडिओ बघी. व्हिडिओ व्हायरल झाले ही. कारण I love you. I love you, शुभू. शुभू इकडे ये, पटकन. काय झालं? अरे काय पकडलोय मी? कारण I love you. I love you, शुभू. तुमची रील व्हायरल झाले काय? अरे बोल की काय गप्प काय? आई आई तू शांत हो. दादा हा सगळं काय प्रकार आहे? तू असं काहीच करू शकत नाही. होय ना, नाही तुझा यो दादा करूच शकणार नाही. आणि आई तू पण एकदम शांत आणि शांततेत ही व्हिडिओ परत एकदा बघ. यो तुझा संस्कारी पोरगा इकडं घरात काय चाललंय? आपण रस्त्यावर आहे, अण्णा जेल मध्ये. यो काय करतोय? मंत्र्याच्या पोरी बरोबर बाहेर दारू पिऊन गळ्यात गळे घालून रस्त्यावर फिरतोय. शी, लाज नाही वाटली शुभू तुला? अरे शुभू, आधीच काय कमी आहे का रे? काय काय बघावं लागले. काय साहेबांवर जमावून शाई फेकली? हो शुभू, मला खूप वाईट वाटतंय. माझ्यात तर बाबांकडे बघायची हिंमतच होत नव्हती. त्यांना इतकं हतबल झालेलं पहिल्यांदाच बघितलंय. शांत शांत. हो, ह्या सगळ्याच्या मागे कोण एकदा कळलं ना की मी त्या माणसाला सोडणार नाही. होय, आता साहेब कसे आहेत? खूप चिडलेत रे ते. आपल्या दोघांना तर नको नको ते बोलले ते. आणि त्यांना असं वाटतंय की ती बातमी तू छापून आणलीयस. काय? मी? साहेबांचा माझ्यावर जरा बी विश्वास राहिलेला नाही. मी साहेबांविषयी असा विचार करेन? अगं मी आयुष्यभर त्यांच्या सुरक्षितेचा विचार करत आलोय, त्यांच्या भल्याचा विचार करत आलोय. मी माझ्या स्वप्नात बी असला विचार करणार नाही रे. मला माहितीये तू स्वप्नात सुद्धा असं काही करायचा विचार करू शकत नाहीस. अरे पण ते काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीयेत. मला कळतच नाही त्यांना कसं समजावं. साहेबांचा माझ्याविषयीचा गैरसमज वाढत चाललाय. पण हे सगळं कुणी केलं असेल? त्या मोर्चेकरांनी ना कुणीतरी हे करायला सांगितलं असणार आहे. त्याशिवाय कोण आपली हिंमत करणार नाही. बरोबर. ह्या सगळ्याच्या मागे कोण आहे काहीच कळत नाही. पण शुभू, आता आपल्याला ते शोधून काढायलाच हवा. आपण गप्प बसून चालणार नाही. बरोबर आहे तुझं. आणि सगळ्यात आधी आपण तुझ्या बाबांना जेलमधनं सोडवायला हवं. त्यांच्या विचाराने तर मला रात्री झोप सुद्धा लागत नाहीये. त्यांना किती त्रास सहन करावा लागतोय. होय शा, त्यासनी लईच त्रास व्हायला. बरं शुभू, मला तुला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची. पिहू ना शाळेच्या फील्ड ट्रिपला गेली होती, पण अजून परत आली नाहीये. मला संशय होताच, पण आता वाटतंय तो संशय खरा ठरणार आहे. काय बोलतेस तू? हे बघ शुभू, काकूला ना एका अननोन नंबरवरनं फोन आला होता.
हा. आणि काका काकू दोघंही खूप घाबरले होते. याचा अर्थ पिहूला कोणीतरी किडनॅप केलंय. पिहूला वेटीस धरून ना अपर्णा मॅडमांना ब्लॅकमेल करायचं चालू आहे. श्रावणी, म्हणून त्या दिवशी ना अपर्णा मॅडमांनी अण्णांवर आरोप केले. हो, बरोबर बोलतोयस तू. म्हणूनच काकू त्या दिवशी असं बोलली असणार. पण पिहू कुठे असेल? आपल्याला तिला शोधायला हवं. आणि जोपर्यंत पिहू आपल्याला सापडणार नाही तोपर्यंत काकू सुद्धा खरं बोलणार नाही. बरोबर आहे तुझं. श्रावणी, तू काय बी काळजी करू नकोस. आपल्याला सगळं कळेल. मी आहे ना. तुला जे मी आता सांगितलं ते समजा डोसक्यात उतरवायचं आणि आज आत्ताच्या आत्ता ताबडतोब कोल्हापूर सोडून निघायचं. आला ध्यानात? हा, हे बघ, तू जे काय काम केलंय त्याचं बक्षीस तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली. बिनगोर राहायचं त्याच्या बाबतीत, टेन्शन घ्यायचं नाही. आणखीन एक, तिकडं गावाला निवांत राहायचं. जोपर्यंत मी फोन करत नाही तोपर्यंत कोल्हापुरात पाय ठेवायचा नाही, नाही तर तंगडा तोडून हातात देईन. आला का ध्यानात? चल ठेव फोन. या अलकनंदा मॅडम ऐन कामाशिवाय ना दिल्लीत जाऊन बसल्यात. हा, आणि समजा लचांड मी मॅनेज करायचं होय. ह्यो घनश्याम जर शुभू श्रावणीच्या पोलिसांच्या हाती गावला ना तर या अडकतीलच. हा, आणि माझं भांडं फुटायचं. नाही, त्या दिवशी त्या इशूमवरच्या मोर त्या अन्नाबद्दल ढळढळीत खोटं बोललोय म्या. हा,